नगरपरिषदा आणि नगरपंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होतील आणि पुढची सुनावणी जी आहे ती आता 21 जानेवारीला पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आता 21 जानेवारीला पार पडणार आहे. जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आता लांबणीवर पडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आता 21 जानेवारीला पार पडणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहे. शुभम, कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद आज पार पडलेला होता, जवळपास 12 वाजता या सुनावणीला सुरुवात झालेली होती, पाऊण तास ही सुनावणी चालली. या सुनावणीमध्ये कोर्ट असं म्हणालं की आरक्षणाची मर्यादा ही 50% घालून दिलेली आहे. मग हा नेमका म्हणजे ही कशी काय मर्यादा वाढत गेली, कोण याला जबाबदार आहे? अर्थातच सिद्धेश, याबद्दल काही अंदाज लावणं हे मात्र या ठिकाणी चुकीचं राहील. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग कार्यक्रम आखत असतात त्याच वेळेस अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवल्या जात असतात की उमेदवार हे कोणत्या वॉर्डमध्ये असतील, कोणत्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने आरक्षण लागू होईल, मग ते महिला असेल की सर्वसाधारण असेल, कशा पद्धतीने कार्यक्रम जो आहे तो एकंदरीत घेत असतो, त्या याच्यामध्ये कुठेतरी गडबड झाली असावी असं म्हणण्यास हरकत नाही. पण सध्या अंदाज लावणं, कारण की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे कार्यक्रम जे आहेत ते होत असतात आणि त्या ठिकाणी आरक्षण जे आहेत ते आपापल्या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे त्याची यादी हे थेटरित्या निवडणूक आयोगाकडनं जरी आपल्याकडे अद्याप आली नसली तरी याला कारणीभूत काय असेल किंवा कशामुळे झालं याचा एक आकलन लावणं किंवा अंदाज घेणं ही फार कठीण बाब आहे. सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या ही निवडणुकांसंदर्भातली जी काही सुनावणी आहे ती आता येत्या 21 जानेवारीला पार पडणार आहे. घोषित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मात्र स्थगिती नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय की सध्या न्यायालयामध्ये काय झालेलं होतं. घोषणेनुसार नगरपरिषदा पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यास हरकत नाहीये असं न्यायालय म्हणालं. ज्या 40 नगरपरिषदा 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षण मर्यादा 50%पेक्षा अधिक आहे